जसं कसं पंतप्रधान खासदार कसं आमदार इलेक्शन असतंय तसं आमचं कर्नाटक महाराष्ट्र प्रत्येक जत्रेत हिंदी जत्रा होलसेल जत्रा आटपाट जत्रा असं इलेक्शन कसं असतंय तसं ते आमच्या मेंढ्यांचं इलेक्शन असते। आमच्या आजोबापासून मेंढपाळाचा धंदा पहिल्यापासून आमच्यापाशी आहे, तरी आम्ही 1 नंबर 2 नंबर असं करत करत आता आम्ही 1 नंबरला आलो। कर्नाटक महाराष्ट्रामध्ये आमचा हे मिनार जे आहे ते 1 नंबर आहे। त्याचे गुण म्हणजे काय बकऱ्यांना 70% काय 50% 75% याचं 100% गुण असल्यामुळं आम्ही ही विकू शकत नाही। ह्याची मागणी मस्त समजा लोकांना घेऊ असं वाटतंय, पण असंही नर आहे की एक प्रकारची आपल्या प्रपंचाला लकी असल्यामुळं या मेटा जन्मल्यापासून आमचा बी प्रपंचाला सुधारणा झाली। आता त्याची मागणी सध्या 27 लाखाची मागणी आहे। मग विकायचं म्हटलं की ते कोटी रुपयाला पण घेऊन जातील, पण आम्हाला विकाय नसल्यामुळं आम्ही त्याला काय किंमत सांगू शकत नाही, आम्ही देऊ शकत नाही। आणि एक आम्ही बरोबर नवस करून याला चांगलं म्हणजे चांगल्या प्रकारे याला देवाला साखळ घालून याला चांगलं बनवलं। असं याचं तोंड शेपूट ह्याचं शरीर गळा लांब ह्याचं पोखरू एकाही मेंढीला फेल जात नाही। 2 लाखाच्या मोडणं असं 10 लाखापर्यंत काल परवा 2-3 दिवसात एक 10 लाख 1,001 पिल्लू याचं विकलं। आता एक 10 मादे ह्याच्या जन्मले 3 लाखाला मागणी त्याची आहे, म्हणजे आम्ही ऐकत नाही। ही या मादीपासून या नरापासून आम्ही अजून यांचं भरपूर मोरं उत्पन्न पैदा करणार, म्हणून असं आम्ही नर विकू शकत नाही। बकऱ्याचं आणि नराचं वैशिष्ट्य अशी नाकाच्या श्वास घेण्यापासून वर डोक्यापतोर कसा आपला येळा कसा रागूची चूस असते तसं याचं तोंड आहे। एखादे डोकं वाढते टकुऱ्याला बोंग सड येतो, याचं तसं टकुरं कपाळ नाही, काही गळा लांब शरीर लांब शेपूट लांब असं म्हणजे याचं गुण 100% गुण याचं समजा चांगल्याने ह्याची कुठल्याही मेंढीला बकऱ्यामध्ये सक्षेत आणि त्याच्या पोटात कोणी बी विसर द्यावा असं पिल्लू होते, म्हणून आम्ही बकऱ्याचं कुणाला देऊ शकत नाही। आपण 25 लाखापेक्षा जास्त किमतीचा शहरामध्ये एखादा फ्लॅट बघितला असेल, 25-30 लाखापर्यंत महागडी गाडी आपण बघितली असेल, 25-30 लाखापर्यंत मोठं JCB मशीन आपण बघितलेलं असेल, मात्र सांगोला शहरातील चांदोलीवाडी या गावामध्ये बाबूराव मिटकरी या मेंढपाळांचा एक माडग्या पद्धतीचा जो बकरा आहे याची किंमत 30 लाखाहून जास्त आहे। या माडग्या पद्धतीच्या मेंढ्यांमध्ये असलेले जे गुण आहेत त्याकडे 100पेक्षा जास्त जे गुण आहेत ते गुण या मेंढ्याचे जुळत आहेत आणि या मेंढ्याला या सगळ्या भागातून 30 लाखापेक्षा जास्त किमतीला मागितलेला आहे, मात्र या मेंढपाळांनी तो देण्यास नकार दिलेला आहे। याचे ज्या मेंढ्या याचं जे ब्रीड आहे त्याची किंमत सुद्धा लाखामध्ये आहे। अनेक याची मेंढ्याची या पिल्ली जी आहेत ती लाखाच्या घरात यांनी विकलेली आहे। हे जर आपण एकूणच या सगळ्या मेंढ्यांची किंमत बघितली तर या कुटुंबाला लाखाचं धन देणारा हा बकरा आहे। या बकऱ्याची चर्चा आता महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे। बकऱ्यासाठी संध्याकाळी 1 लिटर दूध म्हशीचं आणि सकाळपारी 1 लिटर दूध, संध्याकाळी 1 किलो ज्वारी, सकाळी 1 किलो ज्वारी आणि उन्हाळ्यात त्याचे जे वाळला चारा असल्यामुळं काजू आणि बदाम ही बारीक करून गव्हाच्या पिठात मळून चारत होतो, मल्टी टाकतो आणि घरी पाजत होतो। ह्याच्यापेक्षा दुसरं काय मेंढ्यात हिंडून चारा खातो। इंडी जत्रा, चडचण जत्रा, आटपाडी जत्रा, हन्नूर, फुलचंदी, मन्नूर जत्रा त्याला कर्नाटक महाराष्ट्रात ह्याच्याला याला जोड लागत नाही, म्हणून काही लोक आपल्याला पाहिजे म्हणून अशी मागणी करत होते, आम्ही काय दिला नाही। आम्ही जी किंमत न सांगता आमच्याकडे किंमत न सांगता आमच्याकडे 27 लाखाला बकरा मागत होते। आम्ही म्हणलं आमचा बकरा विकायचा नाही, विकायचा म्हणलं तर कोटीपर्यंत पण याची किंमत येते, पण आम्हाला बकरा विकायचा नाही असं आम्ही त्याला सांगितल्यावर वातावरण शांत झालं। ही बकरा आपण जर जातीवंत जर वाकायचं असेल तर एक काय भानगड ह्याच्यात दिसते, ही आकाळाची जो माया आहे तो कमीत कमी 6 इंचाची बाजू असते आणि जो नागपुडीची जी बाजू असते तो 9-10 इंचाची बाजू असते। त्याच्यामुळं नागपुडीत जास्त पोपटगत वळलेली असली तो जातीवंत बकरा असतो आणि लांब पाला
कानाला जादा नाही पाहिजे थोडा पाहिजे शेपटाला लांब असला पाहिजे पला व्यवस्थित असला पाहिजे कमीत कमी पला 5 फुटा अंतरावर तर पला पाहिजे आणि 100 गोष्टीनं ही बकरा आपणाला जे आपण बेण्याकरता जे ठेवतो तो कारण का झाला असतं त्याचं 25% 50% ही जी उत्पन्न जी वाढत जातो आणि 100% जित्राप जर झालं आपल्याला ओळखू येतं मग 100% झाल्यापासून आम्ही ती का करतो बेण्यासाठी आम्हाला ठेवतो आमची फार परिस्थिती असताना गरिबीतनं आम्हाला ही त्याच्यापासून उत्पन्न मिळते आणि उत्पन्न मिळाल्यापासून आमचं घरदार व्यवस्थित चालतं त्याच्यासाठी हा बकरा आम्ही कोटीला जरी मागितला असला तर आम्ही बकरा देऊ शकत नाही अशापासून मोरबी प्रगती आमची वाढत अशीच चालू आहे आपला जी बकरा आहे हिंद केसरी कशावर होणार की आपल्या ह्या मेंढ्याचं पिलू 1 नंबर पडतंय 1 नंबर पिलू पडल्यानंतर त्याचं पिलू कसं निघतंय त्याची मादी कशी निघते नर कसा निघतो ह्याच्यावरनं हे बकरा हिंद केसरी होणार तर आज सरास बकऱ्यांची पिल्ली काही सरास अशी होत नाही मग 10 पैलवानात एकच पैलवान हिंद केसरी होतो का सगळं पैलवान फडात उतरलं हिंद केसरी होत नाही का तर त्याची कुस्ती शेवटची होती तशी ह्याची कुस्ती शेवटची झाल्यानंतर हिंद केसरी झाला या महाराष्ट्र कर्नाटक हिंद केसरी हे झाला ह्याचं पिल्लूच वायपट जात नाही मेंढीला बकरा लावला म्हणलं का पिल्लू वायपट जात नाही त्याच्यामुळे ती हिंद केसरी झाला सगळं महाराष्ट्रात कर्नाटक हिंद केसरी झाला गुणावरून बी 1 पहिला नंबर त्याला काढला 2-3 ठिकाणी आणि मेंढ्यात सोडण्यात बी ही पहिला नंबर यायचा आहे 1 नंबर पिल्लू होण्याला किंवा कुठल्या